आता या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांवरती एक नजर टाकूया. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह रत्नागिरीत आजही मुसळधार पावसाचा इशारा, तर कोल्हापूर घाट, गडचिरोली, नागपूर आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट. आजही ठाण्यासह नवी मुंबई, रायगडमधील शाळांना सुट्टी. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगलीसह साताऱ्यातील शाळाही आज बंद. कालच्या खोळंब्यानंतर आज मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरती लोकल सेवा सुरू. मध्य रेल्वेवरती लोकल उशिराने. ट्रॅकवरून पाणी ओसरल्यामुळे मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जारी, तर खडकवासल्यातून विसर्ग 40,000 क्युसेकपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता, तर एकतानगर परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात. कोयनानगर परिसरात पावसाचा कहर सुरूच. कोयना धरणाचे दरवाजे 13 फुटांनी उघडले. दरम्यान कराड चिपळूण मार्ग बंद असल्यामुळे कोकणात जाणारे 150 प्रवासी पाटणमध्ये अडकले. नाशिक शहरात मुसळधार पावसाला सुरुवात. गंगापूर धरणातून विसर्ग 1500 क्युसेकपर्यंत वाढवला जाणार. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईत भक्ती पार्कजवळ मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या 582 पेक्षा जास्त प्रवाशांची तब्बल 2 तासांनी सुटका. क्रेनच्या मदतीने सुटका झाल्यानंतर प्रवाशांनी घेतला सुटकेचा श्वास. मोनोरेल अडकल्याच्या प्रकरणाची चौकशी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केलं स्पष्ट. दरम्यान बंद पडलेली मोनोरेल पुन्हा एकदा सुरू. आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत. शशांकराव यांच्या पॅनलचे 14 तर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनची सुरुवात आपण एका विशेष बातमीने करूया. सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे मुंबईसह राज्यभरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे लोकांची मोठी दैना उडाली आहे आणि व्यावसायिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान ठाण्यातील गणेश मूर्ती कारखान्यात सुद्धा पाणी साचलेलं असून बाप्पांच्या मूर्ती पाण्यामध्ये गेल्याचं दिसून येत आहे. मातीचे गणपती कालपासून पूर्णपणे वितळलेत. उभ्याच्या उभ्या ढासळल्यात मूर्त्या आणि अवघे 7 दिवस राहिले. काय करायचं तेही सुचत नाही. मुसळधार पावसाचा कहर. ठाण्यातील माजिवडा परिसर पाण्याखाली. गणेश मूर्ती कारखान्यात शिरलं नाल्याचं पाणी. बाप्पाच्या मूर्तींना मोठी झळ. गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावरती आलाय. बाप्पाच्या आगमनाची आतुरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहिली जाते. पण ठाण्यातील गणेश मूर्ती कारखान्यातले बाप्पा हे नाल्याच्या पाण्यात बुडालेले दिसतात. पाण्यात बुडालेले बाप्पा पाहून कारखान्यातल्या मूर्तिकारांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. ठाण्याच्या माजिवडा परिसरातील हा गणेश मूर्तीचा कारखाना. 2 दिवसांच्या जोरदार पावसानं या कारखान्यात नाल्याचं पाणी शिरलं. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की काही सुचायला वेळच मिळाला नाही. 200 ते 250 मूर्ती असलेल्या कारखान्यातल्या 150 मूर्ती सध्या पाण्यात आहेत. पुढच्या बुधवारी बाप्पाचं आगमन होणार आणि इथल्या ऑर्डरच्या मूर्ती पाण्यात भिजल्या. शाडू मातीच्या मूर्ती तर विरघळू लागल्या. रात्री थोडं पाणी ओसरलं म्हणून गणपती वरती घेतले, तर आज सकाळी 7 वाजल्यापासून पाणी आलं. ते अचानक एवढं आलं की आम्हाला काही करायलाही सुचलं नाहीये.
चारही बाजूने पाणी आतमध्ये आलं. तर काय करायचं हे आम्हाला विचारच पडलाय, कारण 7 दिवस राहिले. 7 दिवसात परत 150-200 मूर्त्या नाही घडू शकत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून सुद्धा लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप होतो. नाला सफाई बरोबर झालेलीच नाही या भागामध्ये. नाला सफाई झाली नाहीये, कारण हा नाला जो आहे हा नाला पूर्ण वरपासून येतोय. सुभाषनगर, गांधीनगर येऊरपासून हा पाणी येतोय आणि येत्या इथं नाला आल्याच्या नंतर पुढे लोडामध्ये पुढे अरुंद केलेला आहे. तो एक टर्न मारून घेतलेला तो हायवे जातो, तिथे नाल्याची रुंदी कमी आहे. मी वारंवार त्याने तक्रार केली की बाबा हा रस्ता रुंद करा, तर ते रुंद करतच नाहीये. खरं तर गोकुळाष्टमी झाली की राज्यात बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होते. बाजारपेठा असतात, मंडळं सज्ज होतात, खरेदीचा उत्साह येतो. मात्र 2 दिवसांच्या पावसानं सगळी दैना उडाली आहे. बाजारपेठा ठप्प झाल्यात, ठिकठिकाणी बाप्पाच्या कारखान्यात पाणी शिरलंय, मूर्ती भिजल्यानं मूर्तिकार चिंतेत आहे. आता पावसामुळे आलेलं हे विघ्नहर्त्यानंच दूर करावं अशी प्रार्थना होती. प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आता बातमी कोल्हापूरमधून आहे. कोल्हापूरच्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडलेली आणि पंचगंगेची वाटचाल आता धोका पातळीकडे संतगतीने सुरू झालेली आहे. पहाटे 5 वाजता पंचगंगा 39 फुटांवरती पोहोचत इशारा पातळी गाठली आणि सकाळी 8 वाजता 39 फूट 7 इंच वर जात इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. 85 बंधारे अजून सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत आहे, तर कोकणकडे जाणारे मार्ग अजून सुद्धा बंद आहे. राधानगरी धरणाचे 7 पैकी 5 दरवाजे सध्या बंद झालेले आहेत. मात्र पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल अजून सुद्धा सुरू आहे. तर अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक विसर्ग सुरू केल्यामुळे काही अंशी दिलासा बघायला मिळतोय. कोकणात जाणारे मार्ग अजून सुद्धा बंद आहेत आणि अलमट्टीमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. इशारा पातळी गाठलेली आहे आणि पंचगंगा नदी सध्या संत गतीने धोका पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. मी सध्या गायकवाड वाडा या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा नदीनं आपलं पात्र सोडून आहे ते जवळपास गायकवाड वाड्याकडे वाटचाल आहे ती सुरू केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवाजी पूल ते गंगावेश दरम्यानचा रस्ता शहरांतर्गतला आहे तो पूर्णपणे आहे बंद झालेले. अशा पद्धतीने 85 बंधारे आहेत ते जिल्ह्यातले पाण्याखाली गेलेले आहेत आणि अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत झालेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राधानगरी धरणाचे जे 7 दरवाजे उघडले होते त्यापैकी 5 दरवाजे आहेत ते पहाटेच्या दरम्यान बंद झालेत. यासोबतच अलमट्टी धरणातून सुमारे 2 लाख क्युसेक इतका विसर्ग आहे ते सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची वाढ जी होते ती संत गतीने होताना पाहायला मिळते. काही वेळ आहे ती वाढ राहील आणि त्यानंतर विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे आणि पावसाचा जोर ओसरल्यामुळे ही पंचगंगा नदीची वाढ आहे ती घटेल अशा पद्धतीची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. लो लाईन एरियामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. इशारा पातळी गाठल्यानंतर खरं तर त्यांना स्थलांतराच्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. धोका पातळी ज्यावेळी पंचगंगा नदी जाईल त्यावेळी मात्र सक्तीनं त्यांचं आहे ते स्थलांतर करण्यात येईल. मात्र एकूणच पाहायला गेलं तर सध्या पंचगंगा नदी आहे ते इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. मात्र दिलासादायक बाब म्हणजे पावसाचा जोर आहे तो ओसरलेला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा आहे तो यावेळी कोल्हापूरकरांना मिळाल्याचं दिसत आहे. ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता बघूया मान्सूनच्या काही सुपरफास्ट बातम्या. मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झालेली आहे. रेल्वे ट्रॅकवरील पाणी ओसरल्यामुळे लोकल सेवा पुन्हा सुरळीत झालेली आहे. दरम्यान हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावते, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह रत्नागिरीत आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर कोल्हापूर घाट, गडचिरोली, नागपूर आणि गोंदियाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे ठाण्यासह नवी मुंबई, रायगडमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगलीसह मावळ आणि साताऱ्यातील शाळा आज सुद्धा बंद असणार आहेत. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे. गेल्या 24 तासात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरण 93% भरलेलं असून धरणातून 39,000 क्युसेकने वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उजनी धरणातून 75,000 क्युसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे, तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. एकूण 76,600 क्युसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून 1500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुण्यात तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. घाटमाथ्यासोबतच शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय. त्यामुळे पुणे परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पुण्यातील एकतानगर परिसरातील सोसायटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. सोसायटीच्या पार्किंग आणि रस्त्यावरती पाणी साचलंय. तर खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेले. त्यामुळे शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलंय. मुठा नदीच्या पाण्यामुळे ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेलंय. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांना महापूर आलाय. पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे ओव्हरफ्लो झाले, तर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धबधब्यांनी रौद्ररूप धारण केलंय. सांगलीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवरती पोहोचली आहे. दरम्यान सांगलीतील 19 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. खबरदारी म्हणून प्रशासनानं निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे मोरया गोसावी मंदिरामध्ये 20 ते 25 फुटांपर्यंत पाणी साचले. त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. यावेळेला खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील पावसाचा विमानसेवेला सुद्धा फटका बसलाय. नागपूरहून मुंबईला येणारी 4 विमानांची उड्डाणं ही उशिरा करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो. तळेगाव दाभाडेमध्ये पवना नदीत अडकलेल्या महिलेचा जीव वाचवण्यात यश आलंय. पोलीस आणि वन विभागाच्या रेस्क्यू टीमने महिलेला वाचवलेलं आहे. दरम्यान पवना धरण 100% भरलंय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे समृद्धी महामार्गावरती दरड कोसळली. त्यामुळे नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान दरड हटवण्याचं काम सुरू आहे.